सज्ज असेल हे देखील मी तुम्हाला सांगू इच्छितो. आणि पुन्हा एकदा आपण सर्वांनी आम्हाला बोलावून जो इथे मान सन्मान आपण आम्हाला दिलात त्याबद्दल मनापासून मी तुम्हाला धन्यवाद देतो. आणि हे सगळे आयोजक आहेत त्यांना देखील मनापासून धन्यवाद देऊन इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. आम्ही पुन्हा एकदा साहेबांना विनंती करू की आपण येस 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 नक्कीच. आणि अरमान शेख ॲडव्होकेट हां, आणि नुकतीच त्यांनी एका मॅचमध्ये 50वा अर्धशतक सुद्धा. येस नक्कीच. पुन्हा एकदा आपण प्रीतमदादा म्हात्रे साहेबांचा आपण मनापासून आभार कौतुक करूया. आणि पुन्हा एकदा ते या स्पर्धेतनं मात्र रजा घेत आहेत. पुन्हा एकदा त्यांचा आपण ऑर्गनाईज कमिटीच्या वतीनं आभार व्यक्त करून त्यांना पुढच्या वाटचालीसाठी आपण खरं तर भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊया. आपण एन्जॉय करतोय टेनिस बॉल क्रिकेटचा हा खेळ. CBD प्रीमियर लीग 2025 पर्व 8व्या पर्वामध्ये स्पर्धेला आपण घेऊन आलोय. मॅच थोडी गती वाढवण्यासाठी आपण दोन्ही टीम्सना थोडी विनंती करणार आहोत की थोडी गती वाढवा प्लीज, थोडं फास्ट खेळा. या मॅचचा मागच्या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच स्वप्नील, कॅप्टन स्वप्नील, प्लीज कम अँड कलेक्ट युअर प्राइज. येस. आणि मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक जाईल अलॉंग विथ हिज किड. इज अ बॉय और अ गर्ल? अ बॉय. नन्ना मुन्ना ज्युनियर स्वप्नील बबनजी बागवे सरांच्या माध्यमातनं ही एक अट्रॅक्टिव्ह ब्रँडेड कॅप अँड अ ट्रॉफी सलीलजी गवली. आणि स्वप्नीलचे मला वाटतं डॅड ही आहे तिथे. स्वप्नील सरांचे पप्पा आम्ही विनंती करू या फ्रेममध्ये या फ्रेममध्ये. ही क्षणचित्रे खरं तर उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला फार चांगली ऊर्जा देतील. इतिहासात डोकावून पाहिलं तर जरूर त्या फोटोना पाहिलं की अनेक आठवणी मात्र पुन्हा पुन्हा जागृत होत असतात. आणि म्हणूनच फोटो हवेत. फार छान खरं तर हे दृश्य पिता पुत्र या फ्रेम मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. स्वप्नील आहेत. येस. आणि स्वप्नील एकंदरीत तुला काय सांगता येईल? हॅलो, स्वप्नील काय सांगशील एकंदरीत? खेळ फार छान झाला. अगदीच 1 ते 2 मिनिटांचा उद्या आपल्याकडे आहे. इनिंग ब्रेक झालाय. फार छान खेळ झाला. संयम, टेम्परमेंट. क्रिकेट हा खरं तर टेम्परमेंटचा खेळ आहे. जिथे आक्रमण करायला हवा तिथेच आक्रमण. पहिल्या बॉलपासून तुझ्याकडे बघितलं गेलं तर स्कोर इतका मोठा नव्हता. म्हणूनच की काय संयमानं खेळ केलास, परंतु विकेट्स पडत गेल्या. पुढे खेळ करत असताना असं वाटत होतं की जर का तुझी विकेट गेली तर मॅच कदाचित फसवू शकते. आणि प्रतिस्पर्धी टीम जी खरं तर पहिली मॅच जिंकून आली आहे त्यांच्याकडे विजयाचा एक आत्मविश्वास आहे. त्यामुळे मोठी टीम होती असं आपण म्हणणार नाही, परंतु विजयाचा आत्मविश्वास त्यांच्याकडेही होता. आणि अशा परिस्थितीमध्ये तू फार छान खेळलास. संघाचा संघनायक कसा असायला हवा याचं उत्तम उदाहरण तू चांगलं खरं तर मी म्हणेन सिद्ध करून दाखवलंस. एकंदरीत तुला काय सांगता येईल आणि तुमच्या टीमबद्दल तुम्हाला काय एकंदरीत सांगता येईल? इथून पुढे मात्र काही ज्या मॅचेस असतील तिथून पुढे तुझ्या टीमकडनं तू कॅप्टन म्हणून काय अपेक्षा करतोयस? पहिलं तर मी थँक्यू बोलेन तुम्हाला. हॅलो थँक्यू की तुम्ही एवढं सगळं बोललात माझ्याबद्दल. माझ्या टीमबद्दल बोलायचं झालं म्हटलं तर सगळी माझी टीम यंग टीम आहे माझी. तर सगळे नवीन प्लेयर आहेत. काही प्लेयर तर फर्स्ट टाईमच खेळत आहेत CPL. सो त्यांना एवढा तो अनुभव नाही आहे CPLचा. माझा हा 8th सीझन चालू आहे. म्हणजे मी ऑलमोस्ट सगळे सीझन खेळलेलो आहे मी. त्यामुळे मला तो तेवढा म्हणजे त्यांच्यामध्ये मी सिनियर आहे या गोष्टीमध्ये. आणि टीमकडून एक्सपेक्टेशन बोलायचं झालं म्हटलं की आता यंग आहे, रॉ टॅलेंट आहे,
फक्त त्यांना थोडं नरिश करायचं आहे. तर फॉर दॅट रिझन ओनली की बाबा मी त्यांना चान्स, मला हा एक प्लॅटफॉर्म वाटला की हां त्यांना कुठेतरी चान्स भेटायला हवा, म्हणजे ज्यांनी ते नरिश होतील. आणि या मॅचबद्दल बोलायचं झालं तर मला हे माहिती होतं की त्यांच्याकडे फक्त 2 मेन बॉलर आहेत, 3 बॉलर ते शॉर्ट होते. तर त्यामुळे माझा एवढंच गेम होता की मला त्यांच्या 2 मेन बॉलरला मला विकेट द्यायची नव्हती. आणि मला माहिती होतं की मी त्यांना नाही, आय वॉज जस्ट प्लेइंग वन्स टूज दॅट्स इट. मी बाउंड्री पण नाही मारले, 6 पण नाही मारले. जो स्कोअर केला मी शेवटच्या 2 ओव्हरमध्ये केला. सो तोच प्लॅन होता, एक्झिक्यूट झाला आणि आमची टीम जिंकली. अभिनंदन, फार छान. खरं तर प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन, क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना की प्रतिस्पर्धी टीमचे प्लस पॉईंट्स आणि मायनस पॉईंट्स तुम्हाला माहिती असणं हे फार गरजेचं आहे. आणि असंही म्हटलं जातं की प्रतिस्पर्धी संघाचे मायनस पॉईंट्स माहिती असणं हे तुमच्यासाठी प्लस पॉईंट असतं. तेच कदाचित काहीसं घडलं स्वप्नील सोबत. अभिनंदन स्वप्नील, आणि तुला पुढच्या मॅचसाठी सुद्धा असतील भरपूर साऱ्या शुभेच्छा. मॅचमध्ये मल्हार 11 मागच्या मॅचमध्ये पहिला सामना पराभूत झाला, दुसऱ्या सामन्यामध्ये त्यानं कमालीचं कमबॅक केलं, दुसरी मॅच जिंकले. आणि आता या मॅचेसमध्ये खरं तर आपण जरूर 2 टीम्सना पाहतोय. एका बाजूला ज्याच्या बॅटमधनं आपण दुसरं अर्धशतक पाहिलं, चला एक रुद्र 11 ची एक बॅट हरवली आहे. ती बॅट कशी दिसते, काय दिसते, ते जरा आम्हाला थोडं वर्णन करा. मागच्या बाजूला ब्लॅक कलर होता आणि फ्रंट साईडला श्री साई स्पोर्ट्स SSS ची बॅट होती, श्री स्पाय स्पोर्ट्स. सो व्हाईट ग्रिपची बॅट आहे. कोणाला सापडली असेल, कोणाच्या नजरेत असेल तर लगेच तुम्ही ती जमा करा आमच्या कमिटीकडे. एक बॅट हरवली आहे रुद्र 11 या टीमची. मॅचवर आपण फोकस करतोय. विद्यमान सामना रंगत असताना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते ती श्री स्वामी समर्थ 11, त्यांच्या विरोधात टीम भनगे ब्रदर्स. बॉल हवेमध्ये, देर इज अ चान्स, आणि झेल इथे टिपला गेलाय. फलंदाज होतील बाद. द फर्स्ट विकेट आपल्याला पाहायला मिळाली, मयूरची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. आणि सेकंड विकेट बॅक टू डगआउट, हरीश पाटील आपल्याला बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले. सेकंड विकेट डाऊन, बॅक टू बॅक विकेट्स या मॅचमध्ये. कुठेतरी मी म्हणेन फलंदाजी करणाऱ्या टीमकडनं झालेली ही पडझड. 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. रणसंख्या फक्त 6. 3-3 अशी धावसंख्या दोन्ही षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. चला थोडी घाई करा, स्पीड ऑफ द गेम. लकी ऑन टू द बॉलिंग मार्क, षटक क्रमांक 3. बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. स्पेल 1 मध्ये 5 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळतील. माझा अंकल या मॅच मध्ये 50+ कॅटेगरीचे खेळाडू. ड्राईव्ह केलं बॉल, रिस्क कॅल्क्युलेट करून हा फटका सजवलाय. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती फक्त 1 धावसंख्या झाली आहे, ती 7-7. बॅटिंगसाठी साई पनालकर आलेत, ज्यांनी पहिल्यांदा आम्हाला खरं तर CBD मध्ये लॉन्च केलं ॲज अ कॉमेंटेटर म्हणून. आमच्या आवाजाला ज्यांनी पसंती दिली.
अंतरम क्रिकेटमध्ये त्याचं एक वेगळं नाव आपण सातत्यानं गेले कित्येक वर्ष पाहतोय. हाय प्रोफाईल आहे ॲज अ IT इंजिनियर, परंतु क्रिकेट या परिक्षेत्रामध्ये खरं तर बॅटिंग करत असताना आज त्याला मी म्हणेन खेळ साकारावा लागेल आणि स्वतःला सिद्ध करून दाखवावं लागेल. कारण या मॅचमध्ये पहिले 2 फलंदाज लवकर बाद झालेत. असं नाही आहे की क्षमता नाही आहे, बॉल मिडल केले तर अगदी सहजरित्या करू शकतो. परंतु इथे काय घडलंय, क्लीन बॉल 4 मुंड्या चित केले फलंदाज साई यांना. बॅट्समन क्रमांक 3 परतत असताना लकी यांना मिळतंय पहिलं यश. टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय तो बिनबाद 2 बाद 8 ही धावसंख्या अतिशय लघुत्तम धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहताय CBD प्रीमियर लीग 2025चा हा 16 संध्याकाळचं सत्र घड्याळामध्ये बरोबर आपण पाहताय 5:30 वाजलेत. शेवटचं सेशन सुरू असताना ऑन साईडला ड्राईव्ह केलाय हेमंत पाटील बॅट्समन आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्या 9. केतन उंडे आलेत. केतन उंडे स्टायलिश बॅट्समन. एक षटकार जर का आला तर बॅटला ते पप्पी घेतील आणि बॅट फिरवतील सुद्धा. ते षटकार येईल का, मैदानाची माती त्यांना हाताला लावली आहे, बॅट त्यांना फिरवली, आता धावा येतील का, षटकार येईल की येईल चौकार. ओ स्लॉग स्वीप केला बॉल, केतन उंडे पहिला केलाय वार, धाव मात्र मिळणार फक्त एक, जस्ट सिंगल. दहा. चला बॅट हरवली होती ती सापडली आहे. द फर्स्ट डॉट बॉल बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलर्स नेम प्लीज. अरमान आहेत. चला चेंडू मैदानामध्ये द्या. घेतली का बॅटची पप्पी केतनने? बॅटची पप्पी घेतली की षटकार लागतात असं आम्ही ऐकलंय. ऋषी कुठे? ऋषी सोमनाथ काय खरं आहे का? हा, बॅटची पप्पी घेतली की षटकार लागतात.
केतन म्हात्रेला या आम्ही बघितलंय. केतन नावामध्ये जादू आहे खरं तर. पहा चौकार आलाय ना, हो येतोय केतन उंडे, त्याच्या बॅटमध्ये हा पहिला चौकार आलाय. वाव, डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन. चॉपर मॅन. नाही कसं आहे ना, लाईव्ह असते त्यामुळे थोडं बोलायला भीती वाटते. कारण कसं होतं की ते मग लोक क्रॉप करतात, मग स्प्रेड करतात, मग टॅग करतात. सो एनिथिंग कॅन हॅपन आणि ते होणार नाही. असा हा एकमेव केतन आमचा मित्र आहे जो खरं तर त्याच्यासोबत किंवा त्याच्याबद्दल काहीच मला नेहमी बोलावंसं वाटतं. आणि नक्कीच अनेक आमचे मित्र आहेत, परंतु केतनची एक बात वेगळी आहे. इथे रनआउटची संधी होती जरूर. क्विक रनिंग बिटवीन द विकेट्स बिटवीन केतन अँड हरी. 2 धावा कंप्लीट झाल्या. एकंदरीत धावसंख्या झाली ती 22. आमच्या संवित गुणलेखक त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. दिव्येश, तुझं मनापासून आभार. दिवसभरामध्ये तुझी मेहनत, संपूर्ण दिवसभरामध्ये मेहनत आणि तुझं अपडेट्स आमच्यापर्यंत पोहोचलं. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 22. षटक क्रमांक सुरू आहे. 4थं अरमान आहेत बॉलिंग ट्रॅकवर आणि अरमान इथं दांडी गुल केली आहे. बॅट्समन बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील केतन उंडे. बावीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. 4थं षटक बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज अरमान. अरमानचा खेळ आपण पाहिला तर लेदर क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट असं संगमी क्रिकेटचा प्रचंड एक्सपिरियन्स. आणि मगाशी ऋषीनं फार छान सांगितलं IPLच्या संकल्पनेमध्ये लीगल टीम, ॲडव्होकेट्सच्या टीमला खरं तर लीड करत असताना, नेतृत्व करत असताना त्यानं विजेतेपद सुद्धा पटकावलं. असा एक गुणवान प्रतिभावंत खेळाडू आपल्या CBDच्या पंचक्रोशीमधील खरं तर शिरपेचातील मानाचा हा तुरा आपल्याला पाहायला मिळतोय. नाव आहे अरमान शेख, ज्याची नुकतीच गोलंदाजी आपण पाहिली. षटकामध्ये धावा आल्या त्या फक्त सिंगल डिजिटमध्ये. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती झाली आहे 23. चला फिल्डिंग सजवून घ्या. मेक इट लिटिल फास्ट. लकी थोडी घाई करा. फिल्डिंग सेटअप करून घ्या. थोडी घाई करा. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 24 वर पोहोचली आहे.
ओ बॉलर बॅक ड्राईव्ह, इट्स अ क्विक रिफ्लेक्स. कमालीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. फिल्डर स्वतः गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. बॉलर्स नेम प्लीज. नदीम. नदीम इज द नेम ऑफ अ बॉलर. 5वं षटक, 5th बॉलर. निर्णायक गोलंदाजी जयेश आलेत. एक स्ट्रॉंग पॉवर हिटर बॅट्समन एजन मेजर पाजे आहेत. मला वाटतं माझा अंकल आहेत मागच्या बाजूला, एकच धाव मिळणार. तुम्ही तिन्ही दॅट इज अ ड्रॉप कॅच. 2 रन मिळतील. रन संख्या आपल्याला पाहायला मिळते, ती पोहोचली 28 वर 28. थोडी घाई करून आपण या मॅचला कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. नेक्स्ट मॅच मध्ये गवली धुरंधर संघ, सलीलजी गवली यांचा संघ मात्र इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पाठमोरा धावले आणि काय झेल टिपलाय. फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले, सुदाम. हॅलो, आपल्याला अजून एक सामना खेळवायचा आहे. जरा लवकरात लवकर चालू करा प्लीज. पंचांना विनंती आहे, लवकर लवकर सामना चालू करा. चला बॅट्समन लगेच जा पॉपिंग क्रीज मध्ये. शेवटचा बॉल आहे आणि लगेच आपण जशी इनिंग संपेल ओपनिंग पेअर अरमान लगेच आम्ही रिक्वेस्ट करू. लकी आणि अरमान जशी इनिंग संपेल लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये उतरा. ऋषी पानसरे आणि त्यांचा संघ सलील गवली द बॉस यांनी पुरस्कृत केलेला संघ गवली धुरंधर्स. हॅलो, अरमान यांनी लवकरात लवकर आपले बॅट्समॅन पाठवावे. 29 ओव्हर पाहिजे, 29 रन पाहिजे आहेत. अरमान यांनी लवकरात लवकर पाठवावे, जरा मदत करावी. अरमान.
या संपूर्ण स्पर्धेचे खरं तर आधारस्तंभ प्रशांतजी तडाके, अप्पा स्ट्रायकर्स टीमचे टीम ओनर, ज्यांनी खरं तर CBD अप्पा स्ट्रायकर्स या टीमला NMPL या स्पर्धेमध्ये लॉन्च केला आणि पहिल्याच पर्वामध्ये जबरदस्त विजेतेपद सुद्धा चॅम्पियनशिप त्यांना मिळाली. सुमित ठेकले यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा संघ आपण पाहिला. थॉमस डाईस यांच्या नेतृत्वाखाली तो संघ आपण पाहिला. NMPL पर्व 2024 या पर्वामध्ये NMPL सीझन विजेता संघ आपण पाहिला तो अप्पा स्ट्रायकर्स CBD आणि त्यांचेच कल्पक आणि कुशल नेतृत्वाखाली या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. नवी मुंबई महानगरपालिकेचं भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी क्रीडा संकुल हे मैदान आपण एन्जॉय करतोय आणि या मैदानावर सुरू असलेला खेळ सीझन 8 पर्व 8व्या मध्ये CPL 2025चा हा सोहळा एन्जॉय करत असताना या मॅच मध्ये आपण जरूर पाहताय. एका बाजूला मयूर पवार आणि त्यांची संपूर्ण सेना. पहिल्या मॅच मध्ये जो पराभव झाला तिथून पुढे मात्र नक्कीच श्री स्वामी समर्थ या टीमला मात्र मी म्हणेन पुन्हा एकदा उभं राहता आलं नाहीये. याही मॅच मध्ये फक्त 29 धावा समोर असताना आणि बॅट्समन आपल्याला पाहायला मिळत आहेत. अरमान शेख यांच्या बॅटमधनं अजून एक षटकार आलाय. एक चौकार, एक षटकार अशा पद्धतीनं एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. ती पहिल्या षटक प्रगतीपथावर असताना 29 धावांचा पाठलाग सुरू असताना एकूण धावसंख्या 11 आपल्याला पाहायला मिळतीये. 1-1. चला आपण टॉस करूया. हा व्हाईट बॉल आहे. जितके व्हाईट बॉल तितके एक्स्ट्रा एफर्ट्स तुम्हाला टाकावे लागतील. जितके व्हाईट बॉल तितके एक्स्ट्रा रन्स तुम्ही मोजतायत आणि हे वेस्टेड एफर्ट्स या मैदानाच्या आतमध्ये. स्विचचा प्रयत्न, प्रीमेडिएटेड स्ट्रोक, मनाच्या इन्स्टिंक्ट मध्ये मी म्हणेन ठरवलं होतं की मला स्विच मारायचंय. 4 धावा मिळतील. 12 आणि 4 16 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. अजूनही 13 काढायचे आहेत. जिंकण्यासाठी फक्त 1 ते 2 मोठे फटके, 2 षटकार जरी आले तर मॅच मात्र लगेच फिनिश करता येईल. हाही स्विच चौकार आलाय. अजूनही जिंकण्यासाठी फक्त 9 धावांची गरज आहे. ऑफिशियल 9 ची गरज आहे. 9 टू विन. चला गवली धुरंदर्स टीम कॅप्टन साई और रिप्रेझेंटेटिव्ह या आपण. संजीव सर येतील, बबलू अंकल येतील आणि मॅच ऑलमोस्ट फिनिश झाली आहे. अप्पा स्ट्रायकर्स CBD या टीमचे संघमालक ज्यांना आपण मागच्या काही 2-2.5 वर्षामध्ये खरं तर पृष्ठभागावर पाहतो आणि CBDचं क्रिकेट प्रमोट करण्यामध्ये ज्यांचं मुख्य योगदान आहे प्रशांतजी तडाके, अप्पा तडाके दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो. हु विल कॉल? रणजित, बबलू अंकल कॉल करतील. CPL इज द कॉल आणि अनमोल ज्वेलर्स कॉल आलाय. 5 षटक असतील. काय असणार आहे डिसिजन? आम्ही क्षेत्ररक्षण करू. लगेचच आपण फिल्डिंगचं सेटअप करून घ्या आणि चला आणि जशी मॅच संपेल तसं मात्र मैदानाचा ताबा लगेच घ्या. फिल्डिंग टीम अकाल ज्योत सेवा संस्था या टीमचे खरं तर टीम कॅप्टन रणजित टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय आणि त्यांची संपूर्ण आर्मी सज्ज असणार आहे. गवली धुरंदर्स या टीमला त्यांनी इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी. या बॉल हवेमध्ये स्टायलिश कॅच पकडला केतन उंडे. कॅमेरामॅन फोकस करो. केतन उंडे काय सेलिब्रेशन केलंय. ओहो क्या बात आहे.
चला आणि शेवटची मॅच त्यासाठी दोन्ही टीम्सना आम्ही विनंती करू की आपण तिथे वेळेचं बंधन आपल्याला असणार आहे आणि 5 षटकं असतील, त्यामुळे कुठेही एक्स्ट्रा टीम मीटिंग्स नको. काही रणनीती असेल ती रणनीती तुम्ही लगेचच मात्र मैदानाच्या आतमध्ये जाऊन अंमलात आणा, जेणेकरून शेवटची मॅच कुठेही प्रकारे बॅड लाईट्सला सामोरं न जाता आपल्याला कव्हर करता येईल. हा येईल विजयी चौकार आपल्याला पाहायला मिळाला. चला मैदानाच्या आतमध्ये अकाल ज्योत टीम 11 जात असताना आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला मेजर पाजी, त्यांची संपूर्ण टीम, रणजित, जसनाथ, यश आपल्याला पाहायला मिळेल, प्रवीण आपल्याला पाहायला मिळतील, दीपक सर ज्यांनी पहिल्या मॅचमध्ये अप्रतिम खेळ केला, त्याचबरोबर वरुण आपल्याला पाहायला मिळतील. या स्क्वॉड सोबत आमचे महेश कदम सर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. अकाल ज्योत या टीम सोबत